नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण जांगम विष या टॉपिकमधील अलर्क विष याच्या नोट्स पाहणार आहोत. तर अलर्क विष या शब्दाचा प्रयोग फक्त कुत्रा चावल्यास करतात, परंतु व्यापक दृष्टिकोनातून हिंसक आक्रमणाद्वारे दातांचा उपयोग करणाऱ्या पशूसाठी म्हणजेच गिधाड, कोल्हा, चित्ता, वाघ इत्यादीसाठी सुद्धा हा उपयुक्त आहे. इंग्रजीत ह्या विकृतीस हायड्रोफोबिया असं म्हणतात. याची लक्षणं दोन प्रकारचे सांगितलेले आहेत, स्थानिक आणि सार्वदेहिक. स्थानिकमध्ये खंडू, टोचल्याप्रमाणे वाटणे, विवरणता, क्लेद, संज्ञानाश आणि शरीरावर चट्टे. सार्वदेहिकमध्ये ज्वर, भ्रम, लाली, सूज, ग्रंथी, दाह, डोळा संकुचित होणे. त्यानंतर असाध्यतेची लक्षणं काय सांगितलेत, ज्या पशूचा दंश त्याप्रमाणे रुग्ण वागतो. म्हणजे ज्या पशूने दंश केलाय त्याप्रमाणे तो रुग्ण वागतो. उदाहरणार्थ कुत्र्याचा दंश असेल तर त्याला पाण्याची भीती वाटते, हे लक्षण दिसतं. त्यानंतर कुत्र्याप्रमाणे भो भो करतो. विषाक्ततेचा कालावधी सांगितलाय 1 ते 2 महिने. पूर्वरूप दंशस्थानी पीडा, ज्वर, डोकेदुखी, त्यानंतर नाडीची गती तेज होणे, चिंता आणि निद्रानाश हे अलर्क विषाक्ततेचे पूर्वरूप आहेत. नेक्स्ट रूप 24 ते 48 तासांमध्ये व्याकुळता, त्यानंतर अतिसंवेदना, जलसंत्रांश, श्वासपेशी आकुंचित होतात, उच्छ्वासाची गती वाढते, खांदे वर उचलणे, दौर्बल्य, उलटी, मळमळ, त्यानंतर पाण्याची भीती वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात. नेक्स्ट पॉईंट आहे व्यवच्छेद निदान. त्यामध्ये धनुर्वात, धतुर विषाक्तता, मस्तिष्क ज्वर आणि अलर्क विषाक्तता. तर यामध्ये आपलं निदान आहे अलर्क विषाक्तता. आता यातील लास्ट पॉईंट म्हणजे त्याची चिकित्सा. त्यामध्ये दंशस्थान दाबून तेथील रक्त काढावे, गरम घृताने दहन कर्म करावे, त्यानंतर अगद किंवा अपामार्ग रस लावावा, जुने घृत त्याला पिण्यास द्यावे, अलर्क विषनाशक लेप लावावा, त्यानंतर कांद्याचा रस किंवा मधाचा वापर करावा किंवा मग अर्कदुग्धाचा वापर करावा. अशा प्रकारे त्याची चिकित्सा करावी. त्यानंतर मुख्य योग कोणते सांगितलेत, तर श्वेत पुनर्नवा, धतुर बीज, धतुरपत्र स्वरस, गूळ आणि तूप एकत्रित करून मुख्य योग सांगितलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे त्याचे स्थानिक उपचार. स्थानिक आपण काय काय करू शकतो, तर अरिष्ट बंधन करून रक्त बाहेर काढावे, त्यानंतर त्या भागास पोटॅशियम परमॅंगनेटने धुवावे, स्वच्छ करावे किंवा डेटॉल सॅव्लॉनने साफ करावे. त्यानंतर आधुनिकानुसार म्हणजे मॉडर्ननुसार काय करू शकतो, तर इंजेक्शन डायझेपाम 10 ml एव्हरी 6 आवरली आणि इंजेक्शन गार्डिनॉल 100 ml एव्हरी 6 आवरली ही त्याची मॉडर्न ट्रीटमेंट आहे. तर या होत्या जांगम विषमधील अलर्क विष या टॉपिकच्या नोट्स. सिलेबस कॉपीमध्ये हा डिझायर टू नोचा टॉपिक दिलेला आहे. यावर MCQ व SAQ विचारला जाऊ शकतो. SAQ सुद्धा क्वचित विचारला जाऊ शकतो, शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा, याच्यावर LAQ येणार नाही. असंच आपण इतर जांगम विष, स्थावर विष वगैरे पाहणार आहोत. त्याचेसुद्धा व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड होतील. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.